नीट वाडा थोडा थोडा द्या पाका नका देऊ कारण जागा तरी आहे का बसायला इथं तिकडे वा तुम्ही जरा नमस्कार मित्रांनो मी मयूर जाधव पुन्हा तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये मी स्वागत करतो। त्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये आज आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असं आनंदाचं वातावरण आजपासून ते 10 दिवसापर्यंत असणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड पूजा वगैरे आरती ते क्षण असतात ना ते खूप म्हणजे असं मस्त असतात। वर्षातून हा सण कधी येतो अशी लोकांना इच्छा असते की बाबा लवकर हा सण यावा। तर आजचा सण तो आहे आणि आज आलेत गणपती बाप्पा। तर गणपती बाप्पाची आता सकाळपासूनच सेवा चालू आहे। आता सकाळी पूजा चालू आहे आपल्या घरी पण पूजा आहे सकाळी। आपण खाली जाऊया आता गणपती बाप्पाची पूजा खाली चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो। झाली का पूजा ना अजून सगळं झालं ते काय चलो मिस लेट झालो गणपती बाप्पा बसवला। अरे पम्यादा जाऊ दे सर टाकला आणि देवाच्या तिथे त्याला लागल का देवाच्या तिथे ते आंबट होईल आंबट नाही वाजत तू एक थोडं साखर टाक नाही रे साखर मध येणार ना मग मध येईल ना बाद झाला ना साखरची काही गरज नाही घे आता मध टाक घे ना आता धर ना ग्लास साखर आणा नाही होईल गंधा होईल ए मम्मी दे साखर दे साखर दे केस भारी वाढले गंधा अरे तुला मी काय बोलत नाही का ते वर्ष आहेत ना ते अटकावला मी बोलवतो तुला पाकल्याचं पाकल्या त्या पाकल्या अशा इथं लावायच्या कॉर्नरला साईड शेट आले काय नाही की मग याच्या गव्हर्नमेंट आपण ठेवा सध्या अरे इथं निघलाय ना म्हणून हे आद्याकडे रे बघू काय कुर्ता आहे बा आद्याकडे आद्याला दिलं वाटतं मी पांढऱ्या कलरचा असं काय टेन्शन घेते त्या गोष्टीचा आम्ही मान घेऊन गेलाय नाही बस आहे गौर तिथं अरे पण या पुढचा टोपूस आणाचाच नाही ना कसा का नाही का बस एकेकाची डोकी येत नाही बस रे भरपूर आहे आतमध्ये खतरनाक डोकी आहेत तुमची गौरीचा वौसा कुठे बसायचा या कुठे बसायचा टेबल घ्याला टिपो लाव ना वौसा तुला काय भरायचं ते वौसा भर वरती देवराव टिपू आणलाय तो काचचा ए नानू इकडे त्याला पण भरू पाणी साहिल शेठ साहिल एक ना डाव्या पाणी प्यायचं नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णुवे नमः विष्णुवे नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः संकर्षणाय नमः
ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः शंकरगणाय नमः ऋषिकेशाय नमः बालचंद्राय नमः अच्युताय नमः वासुदेवाय नमः पदुभ्याय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः हरे नमः. तुम्ही आता घरातल्या तुमच्यापेक्षा हे सगळे मोठे आहेत ना त्यांना नमस्कार करून यायचं. अरे ध्वजाची तुला कपडा नाही का? कपडा नाही घेतला पप्पाने? कपडा नाही घेतला का? कपडा नाही घेतला का तुला? इकडं बघ. ओय, तू कपडा नाही घेतला का? का नाही? पप्पा सांगतो मला पायात कपडा नवीन पायात म्हणा. कुलदेवतेचे स्मरण, कुलदेवता ग्रामदेवतेचे स्मरण करा, स्मरण करा, वास्तुदेवता वास्तुपुरुषाचे स्मरण करायचं, मातृपितृभ्याम नमः. अशा प्रकारे आता पूजा चालू आहे. गणपती बाप्पाला मखारीमध्ये बसवलंय आणि मीच ॲक्च्युली लेट झालो उठायला, तर त्याच्या आधीच कार्यक्रम अर्धा झाला होता. पण ठीक आहे, आता हे अजून कार्यक्रम चालू आहे. तू शेटला बघा सणासुंदीच्या दिवशी चांगला काम करा सांगितलं. काय का आणलाय बाबा? फल आहेत का? एक खाल्ला तर पोटच भरलं वाटतंय. यो काय ही संत्री काय या एवढी मोठी? बेकार काम आहे हे. राहतील का तुला? बारकी राहू दे, मोठ्यांचं काम भेट आहे. 2 दिवसात ते पत्ते केलेला येणार आहे. आणि हे आहेत आमचे कुलदेव. हे बघा, लाव 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 व्यवस्थित मशीनला. गणेश ज्ञानादि षोडशोपचारे पूजनम स्थापनम करिष्ये तदन्तभूतम कलशशंकर घंटा दीप पूजनम करिष्ये. समय आणि उदबत्ती लावून आणि घंटी आणि शंकर फॅन बंद करा. तो घेऊन घंटी आणि ती आण ग मम्मी. पाची लावायची. हा आजच्या दिवस सगळे लावले. आणली दुसरी देवाची असू दे की ती चालेल, ती पण चालेल. देवाच्या दृष्टी होती ती कुठे नाही. गा आहे ना आता एक सध्याला. तू एक कर का आला? जाऊ दे, उघडा असू दे ना. उघडा उघडा तर उघडा, उघडा तर उघडा. किटवा बघा तो ब्लॉक करतोय मी. काय घेते त्यांना? जाऊ दे तिकडे. कुठे आहेत गोल्डन मॅन? गोल्डन मॅन गोल्डन मॅन कुठे? गोल्डन मॅन कुठे? दोन्ही गोल्डन मॅन. 1000 रुपये देवा, देवाच्या पुढे ठेवा. 1000 रुपये देवाच्या पुढे ठेवा. ए यातात दोघं चायनी म्हणून 1000 रुपये देवाच्या पुढे ठेवा. संध्याकाळचा जॉब पडतो सुट्टीला आमचा. जा आलं म्हणलं एवढं पंढरी शेड. चला इकडे आला पंढरी शेड वाला. तुम्ही बघू शकता, एक पोपट्या मालक आणि एक सोन्या मालक. 1000 रुपये ठेवा ना. ए पोपट्या 7 1000 रुपये ठेवा तुम्ही. 1000 दे, 1000 ठेवा देवाच्या पुढे. एवढे 1000 रुपये तू. 1000 रुपये 1000 रुपये चैनी घालून आला ना तुम्ही. मग 1000 रुपये तरी ठेवायला पाहिजे. मग काय इज्जत करायला आमची काय रे? किटवा बाय. चला बस झाला टाइमपास काय आपल्याला. शेट काय याला बनव ना, याला बनव मोठी.
हे सांग बाप्पाला मानवाला काय रे नाही रे असू दे घे पेट्रोल पंप मागे बसायला लागला आपल्याला कोणाला आता घेशील मग हायब्रिड घे हायब्रिड घे अजून कुठली घेतो मला महाका बोलतोय मालदे मालदे लॉलीपॉप मालदे मालदे पटकन आणि इकडं बघा मस्त अशा लाडवन्स लाडू मोदक असे चालू आहेत देवाच्या प्रसादाला हा आताशी असं आताशी आला का आताशी मग अशी केली होती डायरेक्ट क्रॉप आला गो बे वाट लागली कुठे तुमचा ए लाडू लाडू काय रे लाडू ए लाडू लाडूच आहे बाबा तो आणि मंजू वहिनी 2 तास झाला तरी वड्याच तलते अशा कुठल्या वड्या तलते काय कलर आहे मला डबल बारी मग टिबल बारी कधी व्हायची हा दुसरा राऊंड चालू आला का इथं मोदक पण झालं वाटतंय रेडी काय झालं का जेवण सगळी मला माहीतच नाही वाढचाल थोडासा तू जेवली का ए अरे दा राज राज चल जेवून घे चल चल ना थोडासा बैलाचा नाच होणार नाही का कोणत्या काय हा लागला ना काका काका ती एलईडी लाव एलईडी लाव जरा काका काय करता असा कुठे कुठे पैसे ठेवायला काय अगो तू इथं थांब ना असा तूच इथं थांब असा आला टाका थांब पैसे एक नंबर वाटतं बा असा प्लेन मध्ये झाकझुक झाकझुक ते निसता मग अशी मग प्लेन मध्ये मस्त वाटतोय अरे वॉर्म लाईट पाहिजे होती वॉर्म लाईट यांना बोललो मी त्याला बोलायचं ना या म्हणून गणपतीला ए चला बसा ए भाऊ चला जेवून घ्या कधी जेवला तू आम्हीच राहिलो वाटतं मग उठा उठा तुम्ही चला बसू द्या आम्हाला पापड लोणचं आहे ना ए पापड लोणचं तेच सांगतोय मी आणि मस्तपैकी मोदक आलूची वडी बिरडा भात डाल असा जेवण एक नंबर कसं झाला भाऊ जेवण कसं आहे 1000 रुपये टाक 1000 रुपये टिप दे कोण बोलतो द्यायचे ना अरे अरे गणपती बाप्पाच्या शिवमुहूर्तावर किशोरदादांनी नवीन गाडी घेतली क्रेटा तेच घ्यायला डिलिव्हरी घ्यायला मी आलोय नेरलला ते बघा सगळेजण आहेत काय बोलतो आपण आहोत आता मयूर कार्स नेरलला तिथे सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि जे तुम्हाला कुठली गाडी पाहिजे ते तुम्हाला मयूर दादा अवेलेबल करून देईल तर आता पण आज पण आजच्या दिवशी खूप अशा गाड्या इथनं डिलिव्हरी झाल्यात आणि आता ही आपल्या किशोर दादाला आपण गाडी घ्यायला आलो तर क्रेटा बुक केली होती दादाने आणि क्रेटा घ्यायला आलो आपण आज लोकांना आवडली माझ्या गुरुदेव नंतर आपण परत करू
झोपलाय 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 काय पार्टी बिटी आहे का ना पोरींकडनं पार्टी कोण दिलं पार्टी तू का काय तू पार्टी पाहिजे नाही काय अरे सजवच आहे ना रे अजून 60-60 इनोवाचा पण 60-60 काय आणली ना चांगला माणसाला सांगितलं तू राज इकडे तू आणि ही आहे हरे की किशोरदादाची क्रेटा कार. आता आज गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर त्यांनी चांगला दिवस आहे आजचा आणि आजच त्यांनी क्रेटा गाडी घेतले आणि या पोरी पण आहेत त्याच्या पोरगा आतमध्ये कोणाला आहे घ्या चला ताट घ्या तो ठेव ना वरती हा ठेव दादर तू दे हिच्याकडे दे छत्री हिच्याकडे छत्री दे ना हा घेऊ करू दे तिला आरती चल तिच्या हाताने पाणी हा ना होतोय बाद चल बस हा बाबा वरती ठेवलाय बघ पुढे 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 ना बस एक ही बस हो गया नहीं वैसा नहीं हाँ गणपती बाप्पा मोरया. घ्या फोटो काढून चला आता फोटो काढून घ्या आपला. तर आता वाजले 7 आणि आता आरतीचा टायमिंग आहे. तर आता मी चाललो आरतीला. चला मग जाऊया आपण बाप्पाच्या आरतीला.
आणि अलंकार शेठ होईल उत्कृष्ट असे गायक आणि असा हा एक इक्विपमेंट्स आहे आणि त्याचं वादक खास स्पेशलिस्ट अलंकार होईल त्यामुळे सुटली बिटली पाना पाना पिक्चर हे ढोलक्या ना याच्याकडून सध्याला सांगितलं गाडी घेऊन जा काय नाही लवकर या पहिले शास्त्र लावलाय उतरला सगळा तो अलंकार शेठचा पट्टा भाग घातलाय सूत्राने कंपनी
त्याचं काहीतरी तुला जे पाहिजे ते घे.
नावजी के आदेश ते कर आप्पाचं नाव आहे ऐका रे आगे इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजल खान बाबा हुंदर जिंकले पंथ सरदार महाराज महाराज आपला जीव मोडाचा आहे आपण काय दिवस कुठेतरी आपल्यासाठी निघून जाऊ काय म्हणणार नाही बा शुभकाळाचा मार्ग नाही तर अवघ्या मराठीचा त्यांचा स्वाभिमान आहे अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा
बेटीसाठी छान उभारीला हमारे गले लग जाओ कान्हा कमारी तो असली प्रकारे आमच्या भजनी मंडळाचा आता भजन आता संपलंच आला आता भावने सुरुवात पण केली का याला अर्थ आहे का याला अर्थ आहे का जेवणाला वाचला आणि इकडे बघा आमच्या मंडळीसाठी खास वही अरे बाबा कुठे आहे पावभाजी कुठे आहे आणि आमच्या मंडळीसाठी खास पावभाजी अशी केलेली आहे तर पाहू शकता तुम्ही पावभाजी अख्खा टोप केलाय एवढा कमी पडेल त्यांना पाव कुठे आहेत भाऊ काय भाऊ काय भाऊ टेन्शन मध्ये वाटतंय जाऊ जाऊ यांच्याकडून आज मस्त अशी पावभाजी केलेली आहे तर सर्वांनी त्याचा स्वाद घ्यावा सर्वांना मी विनंती करतो की भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवू